हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही प्लॅन केलेला आहे दर्यापूर जायला आणि तिथे आहे डान्स कॉम्पिटिशन रोजच्यासारखी. तर माझ्यासोबत आहे ओम आणि आम्ही दोघं निघतो आहे आता दर्यापूरसाठी. आणि आमच्या गाडीत टाकलेलं आहे 500चं पेट्रोल. तर आता जाणं येणं तर पूर्ण होऊन जात आहे. तर अमरावतीमध्ये थोडंसं टाईमपास करणार मग आणि निघणार आम्ही दर्यापूरला. तो मिळते आहे आगे. चलो लेट्स गो. तर मी आता पोहोचलेला आहे दर्यापूरमध्ये आणि आलेला आहे मी आमच्या वेन्यूवरती. आणि इथे बघा समोर अच्छा आता झाला कॉम्पिटिशन चालू आहे आणि हा सुमित आपल्या सोबत आहे. पण यानं लय वर्षा आलाय तो तरी म्हणजे आता आलो मी. नो, हा जो माणूस दिसतोय हा मूर्तिजापूरवरून पहिलेच कॉम्पिटिशन करून आला. सिक्रेट, एकदम सिक्रेट. आणि हा माणूस ऑटोनी आला. ऑटोनी ट्रॅव्हल करते इकडे तिकडे आणि त्यांच्या टीम सोबत येते. तर इथे पण आज फर्स्ट प्राइज मारणार आहे ना. ऑल द बेस्ट. आणि आपल्यासोबत अजून हा एक पिलांटू भेटलेला आहे सुमित. तर सुमित आहे आज. सुमित पण डान्स करणार आहे आणि ओम पण डान्स करणार आहे. मी तर रोजच करतो. बंजारा देखो गाइस, यहाँ के जो जज है वो क्या ही बोलूँ मैं उनके लिए. म्हणजे मी काय बोलू जजसाठी आहे ना रे. हा बघा, हा इथलाच आहे माणूस. इथलाच आपला मित्र आहे. तर तो त्याला माहिती आहे इथले जज कसे आहे म्हणून. तर मी आता आलेलो आहे या चहाच्या दुकानात. इथे मोदीजी पहिले होते म्हणे. मोदीचं दुकान आहे. तर सगळे चाय कॉफी नाश्ता वास्ता करणार आहे. तर मी काहीच नाही कसतो घेत. तुम्हाला तर माहिती आहे मी सभ्य मुलगा आहे. तर मी इथे बसणार आहे फक्त बस. आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये फक्त बसायला आलो आहे. खाणार काहीच नाही आहे. खाएंगे कुछ नहीं, सिर्फ बैठेंगे आराम से. पोरगी म्हणते मी खूप बदमाश आहे. मी म्हटलं घरी शांत असतो तर बाहेरच चान्स मिळते बदमाश करायला आहे ना ते. अरे हो ही अच्छा ही आम्ही दोन मी पण जीविका जरा हा खूप बदमाशपणा करतो. मी बदमाश आहे म्हणते. आता काय बोलू. नुसता मला मारत राहते दरवेळेस. मी थोडी मारतो. आता आला तो बरोबर आणि मला एक मारली त्यांनी. नुसता मारत राहते बदमाश. आई पण मी आता त्याची खूप मोठी पाहिजे. का बरं. आता मी इथं बसलोय तरी तिला हवा चालली वाटते. हो, खूप पंखा आहे. एसी आहे एक प्रकारचा. खूप हवा देते. आता हवा खाल बसलो आता मी. बोल आत नाही भाऊ आहे. भाऊ आहे भाऊ. हो आला ना ते रूम मध्ये. देखो देखो काय लावलंय ना काय माहित बाबा. काय लावलं रे. दादा काय लावलं रे तू. राखुंडी. विभूती लावली म्हणते बा. आता हर हर महादेव अंगात येणार आहे. श्रावणी होती ना तेव्हा दादा अकोल्यात डान्स करते. एक नंबर दरवेळेस हाच काढणारे. दुसऱ्या चान्सेस नाही देत. दरवेळेस हाच काढत राहते नीरा. दरवेळेस लावलेला आहे. आतापर्यंत मी मुळात नाही प्राईज काढला. दुसऱ्या चान्सेस नाही देत. आमची जशी एवढं झालं करते पण चान्सेस नाही देत. नीरा हाच करत राहते. दरवेळेस नीरा हाच प्राईज काढते. काय करू मी सांगा आता हे पोरगी. नीरा तो याकडे डान्स करतो. येऊ शकतो मी. हिने सह्या नाही बघितला वाटतं मला म्हणून आणि बघितलं नाही म्हणून मी म्हणून म्हणून ते पोरगी बडबड करते. तुम्हाला गाणं आता मेकअप झाला. आता तिसरा आठवडा आली. अरे आज आहे इंडिपेंडन्स डे. तर तुम्हाला इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. कोण म्हणून मी तू म्हण भारत माता की जय. जय. सॉरी नाही जय. अजीब पोरगा आहे. अजीब आहे. तर मी झालो आता रेडी.
आता असं पावडर टाक दिया पकड़ गया माझा डान्स झालेला आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा मी डान्स करत होतो ना तर जज एकदम इकडे खाली बघत होते, लिहत होते, इकडे तिकडे बघणार, लिहत होते, हे करत होते. आणि साईडची जी लेडीज आहे तिने माझा डान्स बघितला. आता मी काय बोलू. तर असे जज राहतात की त्यांना समजत नाही आणि अशी जज बसून जातात. तर यांना बोलूच काय मी. आता मनात तर एवढं येतं की सर्व डान्स कॉम्पिटिशन झाल्यावरती त्यांचा एक शोकेस परफॉर्मन्स द्यायला लावायचा आहे. तर असं काहीतरी मी प्लॅन केलेलं आहे. बट बघूया झाला तर ठीक. आणि आता आम्ही आलेलो आहे भोजनालयाच्या ठिकाणी. बघतोय पहिले पेटपूजा करूया, देन समोर जातोय आणि समोर बघूया काय होतंय. तिथं आला का तिथं लाईफ करत नाही. आता हॉटेलमध्ये आला बाबा, अरे नीट लाईफ करायच ना, नीट पैशाचे बोलले. जिथं तिथं आलं का सुरू, जिथं तिथं आलं का सुरू, दरवेळेस तिथं रूम मध्ये आता बोलतच नाही मी, जेवतो फक्त. तर कॉम्पिटिशन झालेली आहे आणि हे लोक म्हणते रिझल्ट आम्ही उद्या देऊ म्हणते सकाळी. तर आता आम्ही ट्रस्ट कसं ठेवणार की रात्रीच्या रात्री रिझल्ट चेंज पण होऊ शकतो आणि हे लोक त्यांच्या लोकांना देऊ शकते. आणि पहिलेच मला जजवर विश्वास नव्हता कारण की ते त्यांनी डान्स पण नाही बघितले कोणाचे. तर आता काय बोलू काय नाही समजत आहे. आता हे ऑर्गनाईज केली होती BJPने. ही आहे दर्यापूरवाली कॉम्पिटिशन आहे. हे म्हणते उद्या रिझल्ट आहे. रात्रीतून जर चेंज झाला रिझल्ट तर शेवटी या गावाचं नाव खराब होईल आणि पुढच्या वेळेस कोणीच नाही येणार, बाहेरचे एकही कंटेस्टंट नाही येणार आहे. ऑर्गनायझर म्हणते की उद्या रिझल्ट लावणार, रात्रीतून चेंज करणार आणि उद्या रिझल्ट लावणार आणि जे त्यांच्या ओळखीचे राहणार त्यांना प्राईज देऊन देणार आणि मोकळे राहणार. नेक्स्ट टाईमपासून बाहेरचे आर्टिस्ट बिलकुल नाही येणार इथे. अशी म्हणजे अनट्रस्टेड म्हणजे कॉम्पिटिशन आहे ही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, सी यू नेक्स्ट टाईम.